नमस्कार, मी महेश हरणे, महेश देशा हरणे, राहणार खोडवल. मौजे खराडे येथे बंजारी हिल्स हाऊसिंग प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट पूर्णपणे डोंगरावरती आहे, आणि डोंगरावरती असल्यामुळे तिथे नेहमीच उत्खनन चालू असतो. हा उत्खनन आता देखील खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि हा उत्खनन पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालू आहे. त्या संदर्भात आपण तहसीलदारांना पत्रव्यवहार केला. त्यानंतर आपण त्यांच्या परवानग्या चेक केल्या, तर त्यामध्ये कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. फक्त 200 ब्राची परवानगी घेतली होती आणि 8,000पेक्षा जास्त ब्राश माती ही उत्खनन केली होती. एक गंभीर बाब म्हणजे उत्खनन केलेली माती ही नैसर्गिक नाळा आहे, तिथं ओल आहे. तो ओलाचं पाणी पूर्णपणे खालती येतो, तो ओल पूर्णपणे बुजवला गेला, तिथे माती टाकली गेली. ते पूर्णपणे माती पावसाळी पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतात जाते. या संदर्भात तहसीलदारांना आपण सांगितलं. त्याचबरोबर वरती येण्यासाठी जी जागा आहे, जिथे आता नवीन रस्ता त्यांनी सुरुवात केला आहे, ती जागा फॉरेस्टची आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड देखील चालू आहे. त्या संदर्भात फॉरेस्ट विभागाला देखील सांगितलं आहे. तरी देखील अजूनपर्यंत 1.5 महिना झाला, अजूनपर्यंत तहसीलदारांनी किंवा फॉरेस्ट विभागाने कोणतीही ठोस अशी कारवाई केली नाही. त्यासाठी 28/4/2026 रोजी आपण आमरण उपोषण ठेवले. त्यावेळी आपण सविस्तर आपण चर्चा करू. या संदर्भात आपल्याशी प्रशासनाने काही आपल्याशी पत्रव्यवहार किंवा आपल्याशी संपर्क साधला आहे का? तहसीलदारांनी अजूनपर्यंत तसा कोणता संपर्क साधला नाही. पत्रव्यवहार चौकशी चालू आहे एवढंच फक्त सांगतायत. ठोस अशी कोणती कारवाई केली, जसे की JCB, पोकलन किंवा त्यांच्या तिथे चालू असणाऱ्या गाड्या जप्त करणे, असा कोणताही प्रकार अजूनपर्यंत घडलेला नाही. म्हणजे आज आपण उद्या जो आपली तारीख आहे 28 एप्रिल, आपण उद्या आपण ठाम आहेत का आपल्या उपोषणावर? हा, नक्कीच. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या, आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्या साईटवरती कारवाई होत नाही आणि नैसर्गिक नाला जो आहे, ओल जो आहे, तो पूर्णपणे ज्या प्रकारे त्यांनी बुंजवला आहे, तो योग्य स्थितीत जोपर्यंत करून देत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.